राज्यस्तरीय बँकर्स समितीची आज एक बैठक सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी पार पडली। या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांसहित दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते। गृहमंत्री असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बँकांच्या प्रमुख अधिकाऱ्यांना तंबी दिली। शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना कुठल्याही प्रकारचं सी बिल मागितलं तर त्यांच्यावर FIR दाखल करण्याचा थेट इशाराच फडणवीस यांनी दिलेला आहे। त्यामुळे यापुढील काळात तरी शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष असेल। कॅमेरामन विनीत पेडणेकरसह मी चेतन नावरे, मुंबई। मुंबई पदवीधर आणि मुंबई शिक्षक मतदारसंघाची जी निवडणूक आहे ती उद्या पार पडते। उद्या मतदान प्रक्रिया होणार आहे। या संदर्भात तयारी मुंबईमधील अनेक मतदान केंद्रावरती सुरू आहे। मी सध्या शिवडीतील मतदान केंद्रावरती आहे। या ठिकाणी कशा प्रकारची तयारी सुरू आहे हे आपण या ठिकाणी दाखवतोय। तर जगन्नाथ भटनागर जी ही शाळा आहे, मराठी शाळा, या मराठी शाळेमध्ये तयारी करण्यात आलेली आहे। आणि एकूणच या ठिकाणी बघतोय आपण या मतदान केंद्रामध्ये प्रत्येकी टेबल लावण्यात आलेले आहे। प्रत्येकी वर्गामध्ये 5 टेबल आहेत, प्रत्येक ग्रुपमध्ये 5 टेबल आहेत। तसेच एकूण CCTVची नजर या सर्वावरती करडी राहणार आहे, कारण या शाळेमध्ये एकूण 9 मतदान केंद्र आहेत आणि या केंद्रांची जवळपास तयारी ही पूर्ण झालेली आहे। आपण जर या शाळेच्या आजूबाजूचा परिसर पाहिला तर या परिसरामध्ये CCTV कॅमेरे लावण्यात आलेले आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कोणत्याही प्रकारे अडथळे येऊ नये यासाठी सर्व प्रकारे नजर ही या CCTVच्या माध्यमातून ठेवण्यात येणार आहे। निवडणूक निर्णय अधिकारी असतील, निवडणूक आयोगाचे कर्मचारी असतील, त्यांच्याकडून सुद्धा यावरती चोख नजर असणार आहे। मात्र जी गर्दी या ठिकाणी येणार आहेत, खरं तर ग्रॅज्युएट आणि टीचर्स हे मतदान केंद्र आहेत आणि या मतदान केंद्रावरती हे ग्रॅज्युएट आणि टीचर्स हे मतदान करण्यासाठी येणार आहेत। त्यामुळे त्यांच्यासाठी सर्व सुविधा सुद्धा या ठिकाणी उपलब्ध करून निवडणूक आयोगाच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत। काम हे सध्या तयारीचं अंतिम टप्प्यात आलेलं आहे। काही अवधी आता राहिलेला आहे, तो म्हणजे मतदान होण्यासाठी। त्यामुळे जास्तीत जास्त प्रतिसाद हा मतदारांकडून मिळतोय का आणि कोणाचं पारडं या मतदान प्रक्रियेमध्ये जड राहत आहे हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन राजेश मनियासह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे लवकरच महाराष्ट्र दौरा करणार आहेत। येत्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने हा दौरा अत्यंत महत्त्वाचा आहे। मागील काही दिवसांमध्ये मनसेच्या अनेक बैठका पार पडल्या, ज्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील विधानसभा जागांचा आढावा घेतला। साधारण 200 ते 250 जागा मनसे लढवणार अशा प्रकारे देखील चाचपणी मनसे सध्या करत आहे। त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने त्या पार्श्वभूमीवरती मनसेचा हा महाराष्ट्र दौरा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। त्यामुळे येत्या मनसेच्या राज ठाकरे यांच्या या दौऱ्यामुळे मनसे आता किती राजकीयदृष्ट्या ऍक्टिव्ह होते हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल। कॅमेरामन सुनीलसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक बुधवारी पार पडत आहे। सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि पालघर या 5 जिल्ह्यातून मिळून एकूण 2,23,222 नोंदणीकृत मतदार आपल्या मतदानाचा अधिकार बजावणार आहेत। ही निवडणूक मशीनद्वारे होणार नाही आहे, तर यावेळी बॅलेट पेपरचा वापर करण्यात आला आहे आणि अर्थातच पसंती क्रमांकाने आपलं मत मतदारांनी नोंदवायचं आहे। भारतीय निवडणूक आयोगाने घालून दिलेली हे नियमावली संपूर्ण मतदारापर्यंत पोहोचवण्यात निवडणूक आयोगाला यश आलेलं आहे। उद्या होणाऱ्या प्रत्यक्ष मतदानाच्या पार्श्वभूमीवरती निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी मतदान केंद्राचा आजच ताबा घेतलेला आहे। कोणतीही गडबड होऊ नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। एकूण 13 उमेदवार कोकण पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत, ज्यामध्ये मुख्यत्व पाहिलं तर थेट लढत महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश कीर यांच्यात असल्याचं बोललं जात आहे। आता उद्या होणाऱ्या मतदानामध्ये प्रत्यक्ष मतदान किती टक्के होतंय हे पाहणं तितकंच महत्त्वाचं राहणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट ओम गोरेगावकरसह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी उद्या मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे आणि यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाल्याचं बघायला मिळतंय। जवळपास 5 जिल्हे आणि 54 तालुके मिळून नाशिक शिक्षक मतदारसंघ हा आलेला आहे आणि यामध्ये जवळपास 70,000 मतदार जे आहेत ते उद्या मतदानाचा हक्क बजावणार आहे आणि यासाठी जिल्हा प्रशासनाने आता तयारी केली असून जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांना त्याप्रमाणे सूचना देण्यात आलेल्या आहे। यंदाची निवडणूक ही खरं तर हाय व्होल्टेज ड्रामाने रंगायचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे। खरं तर महायुतीकडनं 2 उमेदवार नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी आहे। यामध्ये शिंदेच्या शिवसेनेकडनं किशोर दराडे तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडनं अजित महेंद्र भावसार हे उमेदवारी करतायत। तर महाविकास आघाडीकडनं संदीप गुळे आणि अपक्ष विवेक फुले अशी चौरंगी जी लढत आहे ती नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये होणार आहे। आता उद्या मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर 1 जुलै रोजी मतमोजणीची प्रक्रिया ही पार पडणार आहे। एकूणच हाय व्होल्टेज ड्रामाने रंगलेली ही निवडणूक आता रंगतदार बनलेली आहे आणि येत्या काळात आता कोण गुलाल उधळतं याकडे संपूर्ण नाशिक शिक्षक मतदारसंघाचं लक्ष लागून राहिलेलं आहे। महेश माले, लोकशाही मराठी, नाशिक।
2 दिवसापूर्वी पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावरती L3 या बारवर ड्रग सेवन करण्यात आल्याचा व्हिडिओ समोर आलेला होता आणि त्यानंतर महापालिका आणि पोलीस बंदोबस्तामध्ये आज या हॉटेलवर कारवाई सुद्धा करण्यात आलेली होती। काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे शहरातील जे अनधिकृत हॉटेल आणि बार आहेत यांच्यावर कारवाई करा अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या होत्या आणि त्यानंतर आज सकाळपासून महापालिकेने फर्ग्युसन रस्त्यावरती 10 ते 12 हॉटेल आणि बार यांच्यावरती कारवाई केलेली आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या हॉटेलमध्ये ड्रग सेवन केल्याचा व्हिडिओ समोर आलेला होता त्या L3 या बारवरही कारवाई केली जात होती। मात्र जागेचे मालक आणि हॉटेल चालकचे नातेवाईक आहेत यांनी मात्र याला विरोध केलेला होता। हॉटेलमध्ये कोणतीही नोटीस न देता महापालिकेकडून कारवाई केली जाते असा आरोप त्यांनी केलेला होता। हे हॉटेल खरं तर राज्य उत्पादन शुल्क विभागाने 2 दिवसापूर्वीच सील केलेलं आहे, पण आज महापालिकेला कारवाई करायची होती त्यामुळे पुन्हा एकदा हे सील फोडण्यात आलं आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आतमध्ये जाऊन हॉटेलमध्ये काही अनधिकृत बांधकाम झालेलं आहे का याची सुद्धा पाहणी केली आणि जे बांधकाम अनधिकृत होतं ते सुद्धा पाडलेलं आहे। आज महापालिका आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईने फर्ग्युसन रस्त्यावरती 10 ते 12 हॉटेलवर कारवाई करण्यात आलेली आहे। कॅमेरामन पियुष शेरवाडेकर सह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। त्यानुसार ठाणे जिल्ह्यातून माजी मंत्री आमदार गणेश नाईक यांना मंत्रिमंडळामध्ये संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते, कारण गणेश नाईक हे भाजपात आल्यापासून भाजपने त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात अन्याय केल्याचा दिसून येते। कारण मंत्रिमंडळामध्ये गणेश नाईकांना आतापर्यंत संधी भाजपकडून मिळाली नाही। आता जर भाजप त्यांना मंत्रिमंडळात गणेश नाईकांना संधी मिळणार का असाच प्रश्न त्यांचे कार्यकर्ते उपस्थित करताना दिसून येत आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वाडेसह विकास मिरगणे, लोकशाही, नवी मुंबई। पावसाळ्यात अनेक इमारती या धोकादायक असल्याचं म्हाडाकडून घोषित केलं जातं। जीर्ण अवस्थेमध्ये अनेक इमारती ज्या आहेत यांचा समावेश आहे, मात्र आता म्हाडाकडून दक्षिण मुंबईमधल्या 20 इमारती ज्या आहेत त्या धोकादायक असल्याचं सांगितलं जात आहे। एकूणच आपण पाहिलं तर दक्षिण मुंबईतील उपकर प्राप्त इमारतींपैकी यंदा 20 इमारती ज्या आहेत त्या अति धोकादायक असल्याचं यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे। मात्र एकूण आपण पाहिलं तर या इमारतीतील 412 घरे जी आहेत ती आतापर्यंत रिकामी झालेली आहेत आणि यातूनच आपण पाहिलं तर एकूण म्हाडाच्या मुंबई इमारतीमध्ये जी दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळासमोर ही घरं जी आहेत त्यांची यादी जी आहे ती तयार करण्यात आलेली आहे आणि त्यानुसारच 412 200हून अधिक घरे जी आहेत ती रिकामी झालेली आहेत। मात्र अजूनही 176 कुटुंब जी आहेत ती अति धोकादायक इमारतीमध्ये राहत आहेत आणि अशाच स्थितीमध्ये आपण पाहू शकतो की लवकर या कुटुंबांना संक्रमण शिबिरात किंवा इतर स्थलांतरित करण्यासाठी दुरुस्ती मंडळाचे प्रयत्न जे आहेत ते सुरू आहेत। आपण पाहू शकतो की इमारतीचं पुनर्वसन जे आहे ते कधी होणार याची ही निश्चिती जी आहे ती म्हाडाकडून दिली जात नाही आहे। त्यामुळे एकूणच आपण पाहिलं तर अनेक प्रश्न आहेत आणि या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती सुटली जात नाही। त्यामुळे म्हाडाकडून ही प्रश्न सोडली जातील का किंवा मग वेगळं नियोजन जे आहे ते या कुटुंबांसाठी केलं जाणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश धोत्रेसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। सोलापूर परिसरातील असलेल्या गुंठेवारी जमिनीची खरेदी विक्री आणि तसेच बांधकाम त्या ठिकाणी करण्यात यावेत या मागणीसाठी जे आहे ते सोलापुरातील संभाजी आरमार संघटनेच्या वतीने सोलापूर शहरातील असलेल्या पुणे गेट या ठिकाणी जे आहे ते आंदोलन केलेले आहे। राज्य सरकारने गेल्या अनेक दिवसापासून गुंठेवारी जमिनीची खरेदी विक्री बंद केलेली आहे। ती खरेदी विक्री आणि बांधकामाला परवानगी द्यावी यासाठी जे आहे ते संभाजी आरमारच्या वतीने आज सोलापुरातील पुनम गेट या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे। राज्य सरकारने यावरती लवकरात लवकर निर्णय घ्यावा व गुंठेवारी खरेदी जमिनीचा व्यवहार जे आहे ते सुरू करण्यात यावेत अशी मागणी जे देखील जे आहे ते राज्य सरकारकडे संभाजी आरमार संघटनेकडून करण्यात आलेली आहे। वसीम अत्तार, लोकशाही न्यूज, सोलापूर। पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावरती पब्समध्ये ड्रग्ज घेतानाचा व्हिडिओ सोशल माध्यमावर व्हायरल झाल्यानंतर त्याच्या विरोधामध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। खरं तर पुण्यातील संत ज्ञानेश्वर पादुका चौकात हे आंदोलन आज सकाळी पार पडलं। पुण्यामध्ये गेल्या अनेक दिवसापासून ड्रग्ज त्याचबरोबर कोयता गँग या गँगने धुमाकूळ घातला आहे आणि या सगळ्या विरोधात सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी हे आंदोलन केलं। त्यांच्या नेतृत्वात असंख्य कार्यकर्ते या सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। लोकशाहीसाठी मी चंद्रशेखर भांगे, पुणे। प्रतिदिन 50 रुपये पासिंग दंड देणार नाही अशा घोषणांनी आज कोल्हापूर जिल्हा दुमदुमून गेला आहे।
पासिंग दंडात 50 रुपये प्रतिदिन आकारण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे आणि याच निर्णयाच्या विरोधात आज कोल्हापूर जिल्ह्यातील 16,000 रिक्षाचालक, टॅक्सी आणि इतर वाहन चालकांनी बंद पुकारत संपावर जाण्याचा निर्णय घेतला होता. मध्यरात्रीपासून हे सर्व रिक्षाचालक आणि वाहन चालक यांनी संप पुकारला आहे. यामुळं नागरिकांचं खूप मोठ्या प्रमाणावरती हाल झाले आहेत. विशेषतः मध्यवर्ती बस स्थानक परिसर आणि रेल्वे स्टेशन त्यासोबतच वर्दळीच्या ठिकाणी रिक्षा अवेलेबल न झाल्याने प्रवाशांना खूप मनस्ताप सहन करावा लागला आहे. या सगळ्या वाहन चालकांनी आज मध्यवर्ती बस स्थानक परिसरामध्ये जो राज्य सरकारनं पासिंग दंडामध्ये प्रतिदिन 50 रुपयांचा जो दंड आकारला गेलेला आहे त्याचा जो अध्यादेश आहे त्याची होळी देखील केली आणि यावेळेस मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आणि राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत हा आदेश रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर. मराठवाड्यातील विविध भागांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि अशामध्येच पेरण्यांनाही वेग आलेला आहे. लागवडी असतील किंवा पेरण्या असतील पावसाअभावी थांबलेल्या होत्या, खोळंबलेल्या होत्या. मात्र अखेर पावसाचं चांगलं प्रमाण पाहता आता याला वेगही प्राप्त झालेला आहे. छत्रपती संभाजीनगर परिसरामध्ये तर काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊसही पडलेला आहे आणि याचाच फायदा शेतकऱ्यांना कुठंतरी होतोय. ओढे, नदी नाले अक्षरशः तुडुंब भरून वाहत आहेत तर काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण देखील झालेली आहे. यावर्षी मराठवाड्यामध्ये जायकवाडी धरण असेल किंवा इतर पाणी पुरवठे करणारे महत्त्वाचे जल साठे असतील त्यामध्ये सुद्धा कमालीची पाणी पातळी जी आहे ती साठवणुकीच्या माध्यमातून किंवा यावर्षी ते गच्च भरल्याच्या नंतर रेकॉर्ड ब्रेक भरतील असा विश्वास जो आहे तो नागरिकांनी व्यक्त केलेला आहे, शेतकऱ्यांनी व्यक्त केलेला आहे. मागील वर्षी जायकवाडी धरणामध्ये अतिशय कमी पाणीसाठा शिल्लक असल्याकारणानं यावर्षी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जो आहे तो गंभीर निर्माण झालेला होता. छत्रपती संभाजीनगर शहराला पिण्याचं पाणी हे 7 ते 10 दिवसाआड मिळतं. मात्र पाणीच कमी होतं त्यामुळं पाण्यासंदर्भात कोणती हालचाली उचलल्या जातील याचं स्पष्ट उत्तर नव्हतं. मात्र आता अखेर मराठवाड्यामध्ये जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे. लागवडी झालेल्या आहेत, पेरण्याला सुरुवात झालेली आहे आणि अशामध्येच यावर्षीसुद्धा जायकवाडी धरण असतील किंवा इतर पाणवठे असतील किंवा जलसाठे असतील ते सुद्धा तुडुंब भरतील अशी अपेक्षा जी आहे ती व्यक्त केली जाते. त्यामुळे यावर्षी वरुणराजाचं आगमन शेतकऱ्यांसाठी किंवा छत्रपती संभाजीनगरकरांसाठी, मराठवाड्यातील प्रत्येक नागरिकांसाठी एक संजीवनी असेल आणि लाभदायक असेल. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.